गुड मॉर्निंग. प्रभू येशूच्या नावामध्ये तुम्हाला सलाम. आजच्या मन्नासाठी आपलं वचन आहे स्तोत्रसंहिता याचा 51 अध्याय 7 वचन. येजोबाने माझा पापमल काढ म्हणजे मी निर्मल होईन, मला धुव म्हणजे मी बर्फावून शुभ्र होईन. खरोखर जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. आता असा विचार करून आमचे अंतकरण शुद्ध आहे का याची खात्री आम्हाला कशी होईल? आद्य प्राचीन मंडळीच्या इतिहासापासून आजवर ह्या विषयावर वेगवेगळे मतप्रवाह आहेत. ज्यांना असे वाटते की मानवाच्या अंतकरणात पाप खोलवर रुजले आहे, ते म्हणतात, आता देव ह्या पातकांचे काय करणार? आता तो फक्त ह्या पापांची क्षमा करू शकतो. दुसऱ्यांना असे वाटते की मानवाचा जीव हा युद्धभूमी आहे, ज्यावर सतत शरीर व आत्मा यांच्यात युद्ध सुरू असते. जॉन वेल्सी आणि त्यांचे समर्थक असे म्हणतात, अंतस्थ शुद्धता ही एक फवारलेल्या स्वर्गीय कृपेमुळे देता येते. सारांश हा विचारांना 3 विभागात विभक्ता येईल. पहिला म्हणजे जे हा विश्वास ठेवतात शुद्धता ही आत भरवता येते. दुसरा म्हणजे जे हा विश्वास ठेवतात शुद्धता ही देता येते. आणि तिसरा म्हणजे जे हा विश्वास ठेवतात की शुद्धता ही विकसित होत असते. ज्यांना असे वाटते शुद्धता ही भरवता येते, ते म्हणतात, ख्रिस्ताने आपला धार्मिकतेचा झगा पातक्यांना घातला आणि त्यानंतर देवाने पातक्यांना पापविरत असे केले. ज्यांना असे वाटते की शुद्धता ही दिल्या जाते, ते म्हणतात, विश्वासणाऱ्यांच्या जीवनात असा बिकट प्रसंग येतो की तो सर्वस्वी पालटून जातो, तारण होते. तेव्हा देव त्याला शुद्धतेचे पारितोषिक देतो. जॉन वेल्सी यांच्या विचाराचे समर्थन जगातील बहुतांश लोक करतात. ते म्हणतात, शुद्धता ही विकसित होत असते. देवाचे कार्य तारण झालेल्या व्यक्तीत रोज आणि रोज कार्य करीत असते, असा ते विश्वास ठेवतात. या 3 विचारात कोणता विचार योग्य आहे? माझा तर असा विश्वास आहे की प्रत्येक विचार आपापल्या जागी योग्य आहे. देव शुद्धता मानवाच्या अंतकरणात भरतो आणि देतो देखील, आणि नंतर ती विकसित करण्यास मानवाला कृपा देखील पुरवतो. खरोखर प्रियानो, आजच्या आपल्या मन्नाच्या शास्त्र भागात आपण पाहतो, प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांविरुद्ध प्रेषित पौलाच्या मनात किती द्वेष होता. त्याच्याजवळ सर्व विपुल असताना त्याला गरज होती प्रभू येशूच्या स्पर्शाची आणि शुद्ध अंतकरणाची. दमास्कला वाईट हेतू पूर्ण करण्यात जाणाऱ्या शौलाचा पालट पौल म्हणून प्रभू येशूने कसा केला हे आम्हास परिचित आहे. आपण वर विवेचन केल्याप्रमाणे येशूने 3 मतप्रवाहाचा उपयोग पौलाचा पालट होण्यास व त्याला शुद्ध अंतकरण देण्यास एकाच वेळेस केला आहे. ह्याच तारणाच्या व शुद्ध अंतकरणाच्या सामर्थ्याने पौलाने जगाला पालटून टाकले. अशा मार्गाने देवाने आपल्याला प्रभू येशू ख्रिस्तात शुद्धता दिली आहे. दावीद देवाला पापमल काढण्यासाठी प्रार्थना करतो. तीच प्रार्थना आम्ही देखील रोज करावी, ही आपल्या ख्रिस्ताची इच्छा आहे. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र अति पवित्र सेनाधीश परमेश्वरा, राजांच्या राजा, प्रभूंच्या प्रभू, खरोखर प्रभू आमचं अंतकरण वाईट आहे. प्रभू आमच्या मनात प्रभू वाईट विचार येतात. ते विचार काढण्यास प्रभू तू सायन मदत कर. आमच्या मनातील पापमल धुवून काढ आणि आमचं अंतकरण शुद्ध कर. समर्थ पित्या, अंतकरणात शुद्ध असावे ही योजना माझ्या ठाई पूर्ण कर. ईश्वर नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन.